तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी. एखादी नवरी कशी नटून आपल्या विवाहाची वाट पाहत असते, आता ज्या मुक्तीसाठी आयुष्यभर प्रयत्न केला स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधानं तुकोबर आहे म्हणतात ती मुक्ती आता आम्ही तिची वाट पाहत नाही. इतक्या पातळीवरचा इतक्या पराकोटीचा यत्न आम्ही केलाय आणि तो आज यशस्वी झालाय की आता ती मुक्ती नाव्या नवरीसारखी नटून आमची वाट पाहते. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी आणि आता दिवसचारी खेळी मिळते. कीर्तन आणि अखंड हरिनाम सप्ताह ही जगदोद्धाराची लोककल्याणाची तत्व गिरवण्याकरता असतात आणि म्हणून ज्या पद्धतीचा नेमकेपणा आज तुमच्या व्यवस्थापनामध्ये दिसतोय असाच नेमकेपणा असू द्या. वारकरी चाली गातील असे गायक असू द्या. पखवाज वाजवणारे बोलवा, बदडणारे नको. असं नेमकेपणाला वाजवणारी पोरं भेटली की आम्हालाही आनंद होतो. एकदा वादकांसाठी टाळ्या वाजवा. तुमच्या गायकांमध्ये उद्या दुपारी एक बैठक झाली पाहिजे असं मला वाटतं. तुमची खाती तुम्ही वाटून घ्या. मलाईदार खाते गावकऱ्यांकडे द्या. अभंगाचे प्रमाण वाटून घ्या म्हणजे ओढाताण होणार नाही. हे सगळं असं नेमकेपणाने चाललं पाहिजे कारण अख्ख्या जगाला आचारसंहिता देणारा, आचरणाची संहिता देणारा हा वारकरी संप्रदाय आणि म्हणून इथे सगळं असं तंतोतंत आणि आस्थापना अशी मजबूत असली पाहिजे. मला कौतुक वाटतं की आल्यानंतर माझ्या स्वागताला गावातले सगळे तरुण होते. सगळ्या तरुणांनी हा जो कारभार खांद्यावर घेतला आनंद आहे. ज्येष्ठांनी आता मार्गदर्शन करण्याच्या, आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत राहावं या मताचा मी आहे आणि आता तरुणांनी पुढे यावं. समाजात प्रत्येक क्षेत्रात सर्रासपणे बोललं जातं की तरुणांनी पुढे या, तरुणांनी पुढे या. फक्त बोललं जातं पण जुनी खोडं काय माईक सोडत नाही. आणि अशा पद्धतीचं चित्र जे राज्यभरात मला पाहायला मिळतं, सगळ्याच सर्वसमावेशक बाबतीत मी बोलतोय की सगळ्याच राज्यभरातल्या प्रत्येक ठिकाणच्या, ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या सगळ्या प्रस्थापितांनी आता थोडीशी मार्गदर्शकाची भूमिका घेऊन तरवलं पाहिजे. आणि त्यानंतर मी आता सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की कीर्तनाची ही जी वेळ आहे 9 ते 11 ही अत्यंत चुकीची वेळ आहे. संबंध राज्यभरात आज कुठेही 9 ते 11 ही वेळ राहिलेली नाही. तुम्ही कीर्तनाच्या अगोदर जेवण करता, जेवण करून येऊन कीर्तनाला बसता, हे वारकरी संप्रदायाच्या नियमामध्ये बसत नाही. सेवा झाल्यानंतर प्रसाद असतो. कुठल्या तरी एका अति शहाण्याने लिहून ठेवलं आधी पोटोबा, हे तुम्ही पाठ करून ठेवलं. वारकरी संप्रदायाच्या तत्वात आणि करिक्युलममध्ये, पॉलिसीमध्ये ते बसत नाही. अगोदर सेवा मग प्रसाद. त्याच्यामुळं माझी विनंती समजा, सूचना समजा किंवा या गादीचा आदेश समजा, पुढच्या वर्षी 7 ते 9 कीर्तन आणि मग जेवणाची वेळ ठेवायची जी वारकरी संप्रदायाचा नियम आहे. फक्त टाळ्या वाजवून भागवू नका. मी पुढच्या वर्षी लक्ष देणार आहे की तुम्ही तो बदल केलाय की नाही, कारण आम्हाला ही दुरुस्ती करता आली पाहिजे. आणि गावातल्या किंवा पंचक्रोशीतल्या सगळ्यांची डोकं लावण्याच्या फंद्यात पडू नका. 17 डोके असतात, सगळ्यांचाच मतप्रवाह एका दिशेनं असेल असं नाही. चांगला बदल करण्यासाठी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि ते घ्यायचे. काय होतं, मी थोडं तर्कशुद्ध तुम्हाला याचं कारण सांगतो. जेवण अगोदर केलेली लोक निम्म्यापेक्षा जास्त जेवण करून घरीच बसतात. ते कीर्तनाला येत नाही कारण एकदा ते भरलं का भरलं. आणि दुसरं
दुसरा सगळ्यात मोठा जो तोटा आहे तो आम्हाला भोगायला लागतो. तो कोणता? जेवण करून बसल्यामुळे ही निम्मी ढासळण्याच्या मार्गावर असतात. बळ ते पापण्यांना जेसीबी लावून उघडावं लागतं काही जणांच्या. त्याच्यामुळे ही निम्मी गेलेली ढगात गेलेल्यांसमोर आम्ही तत्वज्ञान सांगायचं ते वारकरी संप्रदायाच्या तत्वात बसत नाही. त्याच्यामुळे ज्येष्ठांची माफी मागून तरुणांना एका पद्धतीची मी ही सूचना करतो. एक प्रकारचा वारकरी संप्रदायाच्या गादीवरून आदेश पारित करतो. कुठल्याही प्रकारे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर उत्तर आहे, प्रत्येक अडचणीवर उत्तर आहे, पण कुठल्याही पद्धतीने कुठल्याही प्रकारे पुढच्या वर्षी ही चुकीची वेळ तुम्ही ठेवू नका. 7 ते 9 हरी कीर्तन ठेवा, जो प्रसन्न दिवाबत्तीचा वेळ असतो, आणि कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद ठेवा. मी तुम्हाला नारदांच्या गादीवरून आज शब्द देतो की जर पुढच्या वर्षी तुम्ही कीर्तनानंतर जेवण ठेवलं तर तुमच्या अखंड हरिनाम सप्ताहातली एक अन्नदानाची दरवर्षीची पंगत माझी ही फिक्स राहील. तुम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो, कारण आता इथून पुढे कृतीशील नेतृत्व गरजेचं आहे. नुसता बोलगेवढेपणा काही कामाचा नाही, हे तुमच्या चेहऱ्यावरून मला कळतंय. तुम्ही माझा मला तुम्हाला काय जाते सांगायला जाते, मी पंगत देतो पुढच्या वर्षी, पण तुम्ही तो बदल केला पाहिजे. ज्येष्ठांनी त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, आणि ज्याला हा निर्णय पटत नसेल त्याला म्हणायचं तू कीर्तनाला नाही आला तरी चालेल. सांप्रदायिक पद्धतीनं, शुद्ध सांप्रदायिक पद्धतीनंच अखंड हरिनाम सप्ताह झाली पाहिजे. एखाद्याला हा फुकटचा सल्ला वाटला तरी चालेल, पण जे वारकरी संप्रदायाच्या संहितेत बसत नाही त्या गोष्टी करायच्या नाही. हे व्यासपीठ मनोरंजनाचं नाही. सामाजिक दृष्ट्या बदलाव घडेल, आमच्या खाजगी कौटुंबिक व्यवहारिक जीवनामध्ये बदल घडेल, परिवर्तन घडेल, अशी तत्व सांगणारीच अभ्यासू कीर्तनकार इथे आले पाहिजे. आम्हाला 4 विनोद सांगून 4 गाणी ऐकून आमचं रंजन करणारे वक्ते या व्यासपीठावर नको आहेत. जे समाजाला यथोचित अभंगाचा निरूपणाचा विचार सांगतील, अभंगाचा यथार्थ भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करतील, जगदोद्धाराची तत्व सांगण्याचा अभ्यासानं प्रयत्न करतील, असेच वक्ते इथं बोलवायचे. आणि येणाऱ्या काळामध्ये 45 वर्ष झालेल्या या सप्ताहाला आम्हाला एक विशिष्ट उंची प्राप्त करून द्यायची, अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आता हे 45वे वर्ष आहे. मी पुढच्या 50 वर्षाच्या 100 वर्षाच्या शुभेच्छा देणार नाही, पण या नारदांच्या गादीवरून त्या विधात्याला एकच प्रार्थना करेल की इतक्या नेमकेपणानं आणि एवढ्या आवडीनं जर सहभागी इथे सगळेजण तुम्ही होत असाल आणि इतक्या नीटनेटकेपणानं हे पुढे चालू राहणार असेल तर पुढची 50 वर्ष नाही, पुढची 100 वर्ष नाही, चंद्र सूर्य तारे अस्तित्वात असेपर्यंत हा सोहळा जिवंत असावा. आणि येणाऱ्या पिढ्यांना ज्ञानामृत हे पाजलं जावं, संत साहित्यातले तत्व सिद्धांत ऐकायला मिळावेत. कीर्तन ऐकल्यानंतर तुमची मुलं कीर्तनकारच झाली पाहिजे असं नाही, मृदंगवादकच झाली पाहिजे असं नाही, उद्याच वारकरी झाली पाहिजे असं नाही, पण आपापल्या क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना त्यांना ज्ञानोबा तुकोबारायांची ही तत्व जर आत्तापासून कानावर पडली, आत्ता बाळकडू जर त्यांना मिळालं, जीवनाची दशा आणि दिशा ही भरकटण्यापासून निश्चित ते काळजी घेतील. आणि अशा पद्धतीनं वारकरी संप्रदायाचे हे काम उदात्त आणि उन्नत हेतून करत राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला मी शुभेच्छा देतो. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं माझ्या संपर्कात राहून या गावातल्या तरुणांनी, माझ्या सहकाऱ्यांनी इथं येण्याविषयी मला आग्रह धरला. पुढच्या वर्षी मला येता येईल की नाही याची शाश्वती नाही, अनेक संस्थात्मक माझी कामं चालू आहेत, पण दिलेला हा जो शब्द आहे तो माझाही आणि तुमचाही तुम्ही लक्षात ठेवायचा. एक म्हणजे कार्यक्रमाची वेळ दुरुस्त करायची, आणि दुसरी म्हणजे अन्नदानासाठी माझ्या नावाचं एक छोटंसं पान त्या ठिकाणी कायम तुम्ही दरवर्षी ठेवायचे. झालेली सेवा प्रभू श्रीरामचंद्राच्या माझ्या भामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर